जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्हा न्यायालय इचलकरंजी येथे नेत्र तपासणी शिबिर संपन्न. जागतिक आरोग्य दिनानिमित्त हातकणंगले तालुका विधी सेवा समिती इचलकरंजी व दी इचलकरंजी बार असोसिएशन इचलकरंजी, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल, रोटरी क्लब ऑफ सांगली मिड टाउन, सुदर्शन आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा न्यायालय इचलकरंजीच्या प्रांगणात डायबेटिक रेटिनोपॅथी स्क्रीनिंग कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. सदर कॅम्पमध्ये मधुमेहग्रस्त रुग्णांची नेत्रपटलचे अत्याधुनिक ओसीटी मशीनद्वारे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर तपासणीमध्ये मधुमेहामुळे येणारे अंधत्व टाळता येणार आहे. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री मिलिंद भोसले, जिल्हा न्यायाधीश 1 इचलकरंजी यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी माननीय श्री GM नदाफ, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर इचलकरंजी, सुदर्शन आय हॉस्पिटलचे डॉक्टर श्री सुरेश वाघ, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलचे अध्यक्ष घनश्याम सावलानी, प्रोजेक्ट कमिटी चेअरमन शिवकुमार धड्ड, अंबरीश सारडा, किरण गॅस एजन्सीचे हिराचंद बरगाले, नॅचरल ग्रुपचे श्रीवल्लभ बांगड, यतिराज भंडारी व रोटरी क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे नियोजनास दी इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष राजगोपाल रामानंद तोष्णीवाल, उपाध्यक्ष राजाराम सुतार, सचिव अभिजित माने, सहसचिव आदित्य मुदगल, खजिनदार विजय शिंगारे, शैलेंद्र राजपूत, राहुल काटकर, महेश कांबळे, महिला प्रतिनिधी दीपाली हणबर, अर्चना कुलकर्णी, कीर्ती जैद व कोल्हापूर जिल्हा नोटरी संघाचे अध्यक्ष वरिष्ठ अधिवक्ता अमित सिंग, अधिवक्ता संजय खंजिरे, अधिवक्ता इसाहाक समडोळे, अधिवक्ता संजय मुंगळे यांचे सहकार्य लाभले. तसेच सदर शिबिरास वकील मंडळी, न्यायालयीन कर्मचारी आणि पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.